तर आता ही आपण नागपूरमधली दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून माल्यार्पण केलं जात आहे आणि त्यांच्याकडून अभिवादन सुद्धा केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि ते संघ मुख्यालयामध्ये पुष्पांजली अर्पण करतायत, माल्यार्पण करतायत। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, नितीन गडकरी केंद्रीय मंत्री सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। संघ मुख्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून डॉक्टर हेडगेवार त्याचबरोबर गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केलं जातंय। त्या समाधी स्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि संघ मुख्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत। त्यांच्याकडून डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि तिथे डॉक्टर हेडगेवार त्याचबरोबर गोळवलकर गुरुजींच्या समाधी स्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे, माल्यार्पण केलेलं आहे। यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, संघ मुख्यालयामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत। संघ मुख्यालयातली ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा संघ मुख्यालयामध्ये आलेले आहेत आणि इथे ते समाधी स्थळाला अभिवादन करत आहेत। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोहन भागवत यांनी स्वागत केलेलं आहे। संघ मुख्यालयाला भेट देणारे ते दुसरे पंतप्रधान आहे। याआधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिलेली होती। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर ते अनेकदा नागपूरमध्ये आलेले होते, मात्र ते संघ मुख्यालयामध्ये आले नव्हते। हा त्यांचा पहिला संघ मुख्यालयाचा दौरा आहे। मोहन भागवत यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय मला आवाज। आणि संघस्थानी ते आता विजिट म्हणजे भेट दिल्यानंतर ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत वार्तालाप करतायत, चर्चा करत आहेत। तिथे त्यांच्यासोबत भैयाजी जोशी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तिथे उपस्थित आहे। खरं तर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच दौरा आहे। यापूर्वी सुद्धा ते नागपूरला संघस्थानावर आलेले होते, पण तेव्हा ते पंतप्रधान नव्हते। यापूर्वी ते स्वयंसेवक म्हणून आले होते, गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते आले होते। पण गेल्या तिसरी टर्म मोदी गव्हर्नमेंटची आहे आणि त्या दरम्यान पहिल्यांदाच पंतप्रधान इथे पोहोचलेले आहे। आपण बघू शकतो त्यांनी संघस्थानावरून डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी समाधी स्थळाला अभिवादन केलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघ शताब्दी वर्ष, संघाचे हे शताब्दी वर्ष आहे। हेडगेवार यांचा आज जन्मदिवस आहे, आज वर्ष प्रतिपदा आहे। संघाचे जे 6 महत्त्वाचे उत्सव असतात त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचा एक उत्सव आज वर्ष प्रतिपदेला संघस्थानावर असतो आणि त्याच दिवशी पंतप्रधान तिथे पोहोचतात आणि संघस्थानी भेट देतात, अभिवादन करतात। हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला, गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला अतिशय महत्त्वाचं सगळ्या या घडामोडी मानण्यात येत आहे। खरं तर यानंतर माधव नेत्रालयाच्या व्यासपीठावर सुद्धा म्हणजे एकाच मंचावर सरसंघचालक मोहन भागवत आणि मोदी त्यावेळेस सुद्धा एकत्र उपस्थित राहणार आहे, तिथेही अतिशय महत्त्वाचं मानण्यात येतं। पण तत्पूर्वी सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांचे एकत्रित दृश्य जे आहे ते रेशीमबाग स्मृती मंदिर परिसर संघस्थानावर दिसत आहे। म्हणजे आज 2 ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र दिसतील। त्यानंतर या दोघांमध्ये होणारी चर्चा सुद्धा अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे, कारण की लोकसभा निवडणुकीपूर्वी जे वातावरण होतं, ज्या चर्चा सुरू होता, त्यानंतर संघ आणि भाजपाने अतिशय जोमात असं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काम केलं, त्याचं यश सुद्धा मिळालेलं होतं। आणि आता नरेंद्र मोदी स्वतः संघस्थानी येऊन समाधीस्थळी हे सगळे भेट देत आहेत, सरसंघचालकांची बातचीत करताय, वार्तालाप करताय। त्यानंतर एकाच कार्यक्रमात माधव नेत्रालय अतिशय महत्वाकांक्षी संघ परिवारातला हा संपूर्ण प्रकल्प आहे, तिथे सुद्धा एका व्यासपीठावर दोन्ही नेते एकत्र राहतील आणि तिथनं संबोधित सुद्धा जनतेला करणार आहे। त्यामुळे एकूणच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूर भेट अतिशय महत्वाची मानण्यात येत आहे। दरम्यान संघाच्या 2 स्थानावर म्हणजे माधव नेत्रालय आणि रेशीमबागच्या दरम्यान
दीक्षाभूमीला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत, ते सुद्धा अतिशय महत्वाचं मानण्यात येत आहे. ते दुसऱ्यांदा दीक्षाभूमीवर जाणार आहेत आणि रेशीमबागच्या स्मृती मंदिर परिसरात पहिल्यांदा पंतप्रधान पोहोचलेले आहे. यापूर्वी पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी सुद्धा 2000 मध्ये नागपूरला संघस्थानी पोहोचले होते. त्यानंतर पंतप्रधान दुसरे असे पंतप्रधान आहे की ते संघस्थानी पोहोचत आहे. एकूणच मोदींची ही संघस्थानावर दिलेली भेट अतिशय महत्वाची मानण्यात येते. अगदी अमर, आपण पाहतोय पंतप्रधानांचा हा दौरा आहे आणि भाजपचं शीर्षत्व नेतृत्व हे आता नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे. संघ मुख्यालयामध्ये त्यांनी माल्यार्पण सुद्धा केलेलं आहे. आपण पाहतोय एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला फलक झळकलेले पाहायला मिळत आहेत. मध्यंतरी जो नागपूरमध्ये प्रकार झाला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे, पहिलाच दौरा आहे. कशा पद्धतीचं आता सध्या नागपूरमध्ये वातावरण पाहायला मिळतंय? जल्लोषात असं पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलंय. 70 ठिकाणी विविध ठिकाणी पंतप्रधानांसाठी जोरदार असे स्वागताचे स्थान भाजपाकडून नियोजित करण्यात आले होते आणि तिथे त्यांचं जोरदार असं स्वागत सुद्धा करण्यात आलं. पण पंतप्रधानांचा दौरा हा होत असताना अतिशय वेगवान असा दौरा आहे, त्यामुळे ते विमानतळावरून थेट संघस्थानी पोहोचलेले आहे. तिथे त्यांची ही संघस्थानावरची आजची भेट अतिशय महत्वाची मानण्यात येते. मी परत एकदा सांगतो की शताब्दी वर्षात संघ आहे, म्हणजे 100 वर्ष संघाला आज होत आहे. डॉक्टर हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे. तिथे त्याच दिवशी सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची ही भेट होणं अतिशय महत्वाचं मानण्यात येतं. आणि मी जसं सांगत होतो, विजयादशमीला सरसंघचालक ज्या पद्धतीने संबोधित करतात तसंच आज वर्ष प्रतिपदेला सुद्धा अतिशय महत्वाची मानण्यात येतो. संघामध्ये 6 महत्वाचे जे उत्सव असतात त्यामधला अतिशय महत्वाचा उत्सव आज गुढीपाडव्याला हिंदू नववर्ष दिनाला असतो आणि त्याच दिवशी पंतप्रधान तिथे येऊन संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना, शीर्षस्थ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणं एक वेळेस नव्हे, त्यानंतर व्यासपीठावर सुद्धा त्यांच्यासोबत व्यासपीठावर पण एकत्र राहणं, म्हणजे एकदा नव्हे तर 2दा ते एकत्र दिसतील. आपण बघितलं होतं राम जन्मभूमीचा जो सोहळा होता त्यावेळेस सरसंघचालक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर होते. त्यानंतर थेट आज परत एकदा नागपुरात माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये ते एकत्र दिसतील. पण तत्पूर्वी माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमापूर्वी संघस्थानी म्हणजे रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात सुद्धा ते दिसतील. आणि आता पंतप्रधान अगदी ठरलेल्या शेड्यूल अनुरूप इथून रेशीमबागवरनं दीक्षाभूमीच्या दिशेने प्रस्थान ठेवतील. दीक्षाभूमीला जाऊन तिथे सुद्धा आंबेडकरांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करतील, मानवंदना देतील. अगदी काही वेळातच रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरातून पंतप्रधान निघणार आहे, कारण की त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या तयार झालेल्या आहे, पूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली आहे. पण गेल्या अर्ध्या तासात, म्हणजे अर्धा तास म्हणण्यापेक्षा 20 मिनिटांमध्ये जो वार्तालाप किंवा जी चर्चा सरसंघचालकांची झाली, संघस्थानी त्यांनी जी भेट दिली ती अतिशय महत्वाची मानण्यात येते. पुढील राजकीय दिशा, पुढील वाटचाल संघाची कशी राहील, भाजपाची कशी राहील, याचा दिशा एका पद्धतीने आजच्या या भेटीनंतर स्पष्ट होईल. अगदी अमर, आपण सांगितलं की माधव नेत्रालयाचा कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा आणि त्यामध्ये हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आता साहजिकच सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, नागपूरमध्ये जो प्रकार झाला होता त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही भाष्य करणार का, याची सुद्धा उत्सुकता आहे. अगदी बरोबर आहे. अगदी आठवड्याभरापूर्वीची ती घटना आहे, त्यानंतर पंतप्रधानांचा हा दौरा आहे, त्या दृष्टीने काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच असणार. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय कडक अशी सुरक्षा व्यवस्था संपूर्ण दौऱ्यादरम्यान ठेवण्यात आलेली आहे. अगदी फलक जे आहे ते सुद्धा विशेषत्वानं लक्ष वेधून घेत आहेत, कारण त्यावर एक हे तो सेफ हेचा नारा देण्यात आलेला आहे भाजपकडून. अगदी भाजपाकडून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा हा नारा देण्यात आला होता आणि त्यानंतर नागपुरात गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेनंतर असे फलक काही ठिकाणी लागलेले आहे. पण आता सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांचा हा रेशीमबाग संघस्थानावरचा दौरा अतिशय महत्वाचा मानण्यात येतो आहे आणि सरसंघचालक आणि त्यांची एकत्रित भेट ही सुद्धा अतिशय महत्वाची मानण्यात येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दौऱ्या म्हणजे नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पंतप्रधानांसोबत संघस्थानी पोहोचलेले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे नित्य नियमाने संघस्थानी येत असतात, पण आज पंतप्रधानांसोबत आले सरसंघचालक आणि त्यासोबत सरकार्यवाह माजी भैयाजी जोशी हे सुद्धा तिथे उपस्थित होते. माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी असले तरी सरकार्यवाह अतिशय महत्वाचं पद मानण्यात येतं. एक अतिशय धोरणात्मक असं निर्णय घेण्याची क्षमता भैयाजी जोशी यांच्याकडे जेव्हा सरकार्यवाह होते तेव्हा होते. त्यानंतर दत्तात्रय होसबळे जरी असले तरी हे दोन्ही शीर्षस्थ नेते संघाचे पंतप्रधानांसोबत असणं आणि त्यानंतर पंतप्रधानांसोबत त्यांची चर्चा रेशीमबाग संघस्थानावर होणं आणि त्यानंतर सरसंघचालक आणि पंतप्रधान मोदी यांची एक व्यासपीठावर असणं हे अतिशय महत्वाचं
पुढील वाटचाल संघाची कशी राहील, भाजप आणि संघामध्ये कसा समन्वय राहील आणि कसे धोरणात्मक पुढे निर्णय होईल या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं मानण्यात येत आहे. अगदी अमर, जर आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून महायुतीला हा फटका बसलेला होता, भाजपला फटका बसलेला होता. मात्र त्यानंतर संघानं कंबर कसली आणि त्यामुळे विधानसभेमध्ये महायुतीला आणि भाजपला मोठं यश मिळालेलं होतं. तर त्या अनुषंगानं काही चर्चा वगैरे होऊ शकते का? अगदी बरोबर आहे, कारण की आपण लोकसभा निवडणुकीमध्ये जे 400चा नारा दिला होता ते बघितलेलं आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने 240 पर्यंतच भाजपा थांबली आणि पण आता आपण थेट दृश्य जे बघतोय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबाग मधनं रवाना झाले आहेत दीक्षाभूमीच्या दिशेने. परत मी आपल्या मूळ मुद्द्यावर येतो, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीने संघाने व्यूहरचना रचली, रणनीती आखली आणि संघ स्वयंसेवक आणि संघ परिवारातल्या सगळ्या संघटना ज्या पद्धतीने मैदानात काम केलं ते अतिशय महत्त्वाचं मानण्यात येत आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आज मोठं असं यश विधानसभेमध्ये भाजपा महायुतीला मिळालेलं आहे. अगदी, तर आपण ही थेट दृश्य झी24 तासवर पाहतोय. संघ मुख्यालयामधली ही दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माल्यार्पण केलेलं आहे. डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट दिलेली आहे आणि तिथे अभिवादन केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 5 तासांचा नागपूरचा दौरा आहे. संघ मुख्यालयाला भेट दिल्यानंतर ते माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तिथे मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर पाहायला मिळतील. यावेळी हे दोन्ही नेते काय नेमकं भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीला सुद्धा भेट देणार आहेत. 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दीक्षाभूमीला भेट दिली होती आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते आज दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. त्यामुळे एकूणच हा अतिशय महत्त्वाचा असा हा दौरा आहे. आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भाजपनं सर्वत्र फलक सुद्धा लावलेले आहेत, बॅनरबाजी केलेली सुद्धा पाहायला मिळते. झी24 तासवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संघ मुख्यालयामध्ये आलेले आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्यानंतर ते संघ मुख्यालयामध्ये आलेले आहेत. 11 वर्षांनी मोदी संघ मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी माल्यार्पण केलेलं आहे आणि समाधीस्थळाला भेट दिली आहे, अभिवादन केलंय. नागपूर से जहां नागपुर डॉक्टर हेडगेवार स्मारक समिति राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक का मात्र ये सिर्फ स्मारक मात्र ही नहीं है. तर संघ मुख्यालयाला भेट दिल्यानंतर नियोजित कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ते दीक्षाभूमीकडे रवाना झालेले आहेत. स्वयंसेवक संघ के संस्थापक का मात्र ये सिर्फ स्मारक मात्र ही नहीं है. ये एक ऐसी जगह है जो संगठन की. ही दोन दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 5 तासांचा वेगवान असा दौरा आहे. संघ मुख्यालयाला त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर आता ते दीक्षाभूमीकडे रवाना झालेत.